उद्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बैठक आहे। प्रकाश आंबेडकरांनी सर्व सदस्यांची तातडीने बैठक बोलावली आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 30 जागांवर पक्षाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे। मागील 20 दिवसात वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची दुसरी बैठक आहे। वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत पत्रव्यवहार जाहीरपणे सांगून एकत्र येण्याची इच्छा दर्शवली, पण वंचितच्या प्रयत्नांना कुठलाही प्रतिसाद अजून मिळत नसल्यामुळे वंचितला आता यावर भूमिका घ्यावी लागते। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी वेदांत नेब आता आपल्यासोबत आहे। वेदांत, आगामी निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीकडून जो प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळे वंचित वेगळी चूल मांडू शकते? नक्कीच वारंवार ज्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत वंचित बहुजन आघाडीकडून, अगदी काँग्रेस अध्यक्षांना सुद्धा काही दिवसांपूर्वी पत्र लिहिलं होतं आणि इंडिया आघाडीमध्ये आमचा पक्ष येऊ इच्छित आहे अशा प्रकारचं या पत्रामध्ये त्यांची भूमिका मांडली होती। मात्र असं असताना सुद्धा कुठल्याही प्रकारे हालचाली या इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये होत नाहीयेत आणि त्यामुळेच उद्या महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। यामध्ये सर्व राज्य कमिटीची बैठकीमध्ये जे सदस्य आहेत, साधारणपणे 30 ते 35 सदस्य यांची नागपुरात ही बैठक होणार आहे आणि 30 जागांवर म्हणजे 48 पैकी 30 जागांवर पक्षाकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। जी सूत्रांनी माहिती सांगितली आहे की पूर्णपणे आम्ही आता तयारीला लागलेलो आहोत। काल सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी एका मुंबईतल्या सभेमध्ये सांगितले की जर इंडिया आघाडीमध्ये स्थान मिळत नसेल तर 48 जागांसाठी आम्ही तयारी करू आणि त्या दृष्टीने आता प्रयत्न उद्याच्या बैठकीत आपल्याला कदाचित पाहायला मिळतील। सौरभ, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।